नमस्कार. मी प्राध्यापक सीमा विश्वनाथ काळणे, गृह अर्थशास्त्र विभाग, विदर्भ महाविद्यालय, बुलढाणा. माझ्या संशोधनाचा विषय आहे बुलढाणा जिल्ह्यातील नोकरी करणाऱ्या महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांचा अभ्यास, एक अध्ययन. माझ्या मार्गदर्शिका डॉक्टर वंदना नामदेव बनकर, सहाय्यक प्राध्यापिका, गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख, कला व विज्ञान महाविद्यालय, कन्नड, चिंचोली तालुका, कन्नड, जिल्हा औरंगाबाद. माझ्या विषयाच्या अनुषंगाने असं म्हणता येईल की आपली भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान आहे. त्यामुळे प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाचे स्थान हे महत्त्वाचे असते आणि या पुरुषानेच जर स्त्रीला प्रगतीच्या मार्गातून मागे ओढले, तसेच स्त्रियांच्या मानसिकतेमुळे व पुरुषांच्या मानसिकतेमुळे आज स्त्रियांच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहे. एका बाजूला घराची आघाडी तर दुसऱ्या बाजूला व्यावसायिक कारकीर्द यामध्ये स्त्रीची ओढाताण होत आहे आणि आपल्या समाजव्यवस्थेमध्ये महिलांची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रमाण हे खूप मर्यादित आहे आणि महिलांकडे कार्यकुशलता व अनेक गुणांचा समुच्चय असतो. कुटुंब व समाजव्यवस्था बळकट करण्यासाठी स्त्रियांची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असते. शिवाय राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुद्धा स्त्रीचा महत्त्वपूर्ण वाटा आहे आणि उद्याचे उज्ज्वल भवितव्य घडवण्याचे सामर्थ्य सुद्धा स्त्रीमध्ये आहे. आज ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नोकरी करणाऱ्या महिलांच्या मार्गातील अडचणी आणि समस्या दूर करणे आवश्यक आहे. का आवश्यक आहे? कारण ती आजच्या काळाची गरज आहे आणि बऱ्याच आपण जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये प्रगती करतो तेव्हा त्या प्रगतीच्या मार्गात जर काही समस्या आल्या तर त्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो. शिवाय विकासास बाधा येते. म्हणूनच स्त्रियांच्या समस्यांवर कटाक्ष टाकणे गरजेचे आहे. आज स्त्रियांचं स्थान अजूनही असुरक्षित आहे. शिवाय तिच्यावर होणारे लैंगिक अत्याचार, आर्थिक दृष्टीने सक्षम असूनसुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये तिचा सहभाग नाही आहे, संधीचा लाभ तिला नाही आहे व ग्रामीण भागात तर अजूनही स्त्री पुरुष समानता नाही. भारतीय संस्कृती शंकराला अर्धनारी नटेश्वर असं म्हटलं जातं. म्हणजेच सामाजिक व सांस्कृतिक विकासामध्ये महिलांच्या सांस्कृतिक विकासामध्ये पुरुषांच्या बरोबरीचे स्थान स्त्रीला हवे आहे. पण या प्रत्यक्षात मात्र अजूनही नोकरी करणाऱ्या महिलांच्या समस्या ह्या सुटत नाही. समस्यांची उकल होणे ही आजच्या काळाची गरज आहे. समस्यांच्या ओझ्याखाली अष्टपैलू व्यक्तिमत्व दबू नये म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे. नोकरी करणाऱ्या महिलांच्या कौटुंबिक समस्या, सामाजिक समस्या, आहार आणि आरोग्यविषयक समस्या, तसेच मानसिक व भावनिक पातळीवरील समस्या, शिवाय काम करण्याच्या ठिकाणी उद्भवणाऱ्या समस्या, अशा सर्व समस्यांनी या नोकरी करणाऱ्या महिलांना जखडलेले आहे. ही परिस्थिती नोकरी पेशातील महिलांवर अन्याय करणारी आहे आणि आज तर महागाई एवढी वाढलेली आहे की संसाररथाची दोन्ही चाके भरभक्कम असणे आवश्यक आहे. म्हणूनच समाजाच्या मानसिकतेत बदल होऊन महिलांना शारीरिक व मानसिक दृष्टीने उत्साह देणारे सहकार्य अपेक्षित आहे आणि म्हणूनच या समस्यांचे निराकरण व्हावे या उद्देशाने बुलढाणा जिल्ह्यातील नोकरी करणाऱ्या महिलांच्या समस्यांचा अभ्यास, आरोग्य समस्यांचा अभ्यास, एक अध्ययन हा विषय संशोधनासाठी निवडण्यात आला आहे. याकरिता संशोधन समस्येची गरज अशी आहे की आपण भारतीय आज संशोधन साहित्याचा आढावा, या संशोधन विषयाकरिता बऱ्याचशा साहित्याचा आढावा आम्ही घेतलेला आहे आणि त्यापैकीच एक म्हणजे नोकरदार स्त्री प्रश्न आणि मानसिकता. लेखक आहे अभय मोकाशी. यांच्या
यांच्या सामना या पत्रकामध्ये प्रसिद्ध झालेला लेख आहे. त्याच्यामध्ये ब्रेक द सिलिंग अँड टच द स्काय या परिषदेचे आयोजन केले होते. यात अनेक मान्यवर या संस्थेमध्ये उच्च पदावर कार्य करणाऱ्या महिलांनी आपले विचार व्यक्त केले होते. त्याच्यामध्ये ते विचार असे आहे की उच्च पदासाठी महिलांचा फार कमी प्रमाणामध्ये विचार केला जातो. उच्च पदासाठी स्त्रियांचा खूप कमी प्रमाणात विचार केला जातो. महिलांच्या क्षमतेनुसार त्यांना नोकरीत बढती दिली जात नाही. रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या महिलांना सामाजिक मान्यता मिळत नाही. भारतीय महिलांच्या नोकरी व्यवसायातील सहभाग खरंच वाढतो आहे का? यामध्ये लेखिका प्रीती करमरकर यांनी असं म्हटलं आहे की महिलांना कामाच्या बाबतीमध्ये पुरुषांच्या बरोबरीची वागणूक दिली तर भारतीय अर्थव्यवस्थेतील 7 वर्षात राष्ट्रीय उत्पन्नाचा दर हा 6 ते 7% आहे. तो 27% म्हणजे 26.97 तिपटीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये तो वाढू शकतो. आणि आज फक्त 26.97% महिला ह्या नोकरी करतात. या परिस्थितीला फक्त स्त्री समस्याच कारणीभूत आहेत. म्हणून या समस्येची गरज आणि महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. ते असं आहे की आज कोणत्याही क्षेत्रामध्ये नोकरी मिळवणे ही तारेवरची कसरत झालेली आहे. त्यासाठी बरेच कष्ट संघर्ष करावे लागतात आणि कष्टाने मिळवलेल्या या नोकरीमध्ये टिकून राहणे हे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे. प्रगती करणे ही देखील महिलांच्या संदर्भात तारेवरची कसरत आहे. एकीकडे घराची जबाबदारी तर दुसरीकडे तिला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. समस्याचे निराकरण होणे हे गरजेचे आहे. स्त्री असो वा पुरुष असो कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना ते कार्य योग्य प्रकारे तेव्हाच होऊ शकते जेव्हा त्यांच्या कामाच्या ठिकाणी इतरत्र कुठेही कोणत्याही प्रकारच्या समस्या निर्माण होणार नाही, कुठल्याही प्रकारचा संघर्ष निर्माण होणार नाही. तेव्हाच ती व्यक्ती यशस्वी होऊ शकते. महिलांकडे तर घर सांभाळण्याचे पारंपरिक काम असते. शिवाय घरात तिला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आणि मुलांचं संगोपन, वृद्धांचं संगोपन, घरकाम, गृहकलह. आपली भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान असल्यामुळे तिच्या कामामध्ये येत असणाऱ्या समस्या शिवाय एकूण घराच्या वातावरणामध्ये होत असलेले बदल अशा अनेक समस्यांना कुटुंबामध्ये स्त्रीला सामोरं जावं लागत आहे. वांज, विधवा, परित्यक्ता आणि यांचे वैयक्तिक प्रश्न, गर्भावस्थेतील ताण तणाव, तिच्याकडून सतत पैशाची अवास्तव अपेक्षा, या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी ती नोकरी करत आहे त्या कार्यालयाच्या ठिकाणी स्त्रीकडे पाहण्याचा न्यूनगंड समस्या बनून उभा राहत आहे. कामाच्या ठिकाणी काही महिलांचे लैंगिक शोषण होते. त्यामुळे असुरक्षितता, बलात्कार अशा समस्या देखील उद्भवताना दिसत आहे. आपण पाहतो की आज महिलांना नोकरी करताना जर आजारपण आले तर ह्या आजारपणाची रजा, बाळंतपणाची रजा ह्या अपुरा पडत आहे व त्यामुळे त्यांचा आहार व आरोग्य या दोन्हीही गोष्टींवर परिणाम होत आहे. आरोग्यविषयक अनेक समस्या उद्भवू लागलेल्या आहे. तिला स्वतःसाठी वेळ देता येत नाही. तसेच स्त्रियांना कुटुंब व कार्यालय या दोन्ही ठिकाणी काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. समाजातील तिचा दर्जा तिला हिणवले जाते. तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो. अनेक नोकरी करणाऱ्या महिलांना या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. नोकरदार स्त्रियांना कोणत्याही भागात किंबहुना सर्व ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या समस्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे व समस्यांचा सखोल अभ्यास करणे ही गरजेचे आहे. यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या ही अशाच प्रकारच्या असणार आहेत. या समस्या निर्माण होण्यात नेमका कोणता घटक कारणीभूत आहे हे पाहणे गरजेचे आहे. शिवाय पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून यशस्वी वाटचाल करताना महिला दिसत आहे ही आपल्या देशाची गौरवाची बाब आहे. समस्येचे निराकरण झाले नाही तर समस्या जटिल होत जाईल. याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागतील आणि समाज संस्कृतीचे संरक्षण आवश्यक आहे. जागतिक पातळीवरील महिलांच्या समस्यांना अधिक महत्त्व दिले जाते. स्त्री या घटकावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे. स्त्रीचा होत असलेला छळ
मानसिक खच्चीकरण, आरोग्यविषयक समस्या याबाबतीत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे, तर देशाची प्रगती ही निश्चितच खुंटणार आहे असा धोका वाटत आहे. कित्येक प्रयत्न होऊनही स्त्रियांचे अत्याचार सत्र हे अजूनही कुठे ना कुठे सुरूच आहे. घटनेत स्त्रियांना समान संधी दिलेली असली तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती ही विदारक आहे. ती नोकरी करत असूनही तिला आर्थिक स्वातंत्र्य, निर्णय स्वातंत्र्य याच्यासाठी संघर्ष करावा लागत आहे आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या समस्या, मानसिक संघर्ष इत्यादीचा अभ्यास करणे हे आज गरजेचे आहे. कारण जर आरोग्य हे चांगले असेल तर ते कुटुंबाचे आरोग्यसुद्धा सुदृढ आणि सक्षम बनेल. म्हणून स्त्रियांच्या आरोग्यविषयक प्रश्न हा संशोधनाच्या विषय म्हणून आम्ही निवडलेला आहे. संशोधनाची उद्दिष्टे अशी आहे की नोकरी करणाऱ्या महिलांचा सामाजिक आणि आर्थिक दर्जाचा अभ्यास करणे. म्हणजे महिलांचा सामाजिक दर्जा कशा प्रकारचा आहे, त्यांचा आर्थिक दर्जा कसा आहे याचे अध्ययन या अनुषंगाने होईल. महिलांनी विविध क्षेत्रामध्ये विविध प्रकारची प्रगती केलेली आहे, ती कशा प्रकारची आहे, कोणत्या प्रकारची आहे या प्रगतीचे अध्ययन देखील होईल. नंतर नोकरी करणाऱ्या महिलांच्या विविध समस्या, त्यांच्या केवळ आरोग्यविषयक समस्याच नाही तर वेगवेगळ्या समस्या कोणत्या आहे या समस्यांचा अभ्याससुद्धा होईल. नंतर नोकरी करणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास प्रबळ होण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमसुद्धा राबवले जातील. सदर संशोधनासाठी झालेल्या मार्गदर्शनपर कार्यक्रमामधून नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये झालेल्या बदलाची माहिती घेतली जाईल. नोकरी करणाऱ्या महिलांच्या ताणतणावाचा, नोकरीवर होणारा परिणामाचा अभ्यास केला जाईल. नंतर नोकरी करणाऱ्या महिलांच्या ताणतणावाचा त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम याचा अभ्यास करणे हे सुद्धा संशोधनामागचे उद्दिष्ट आहे. नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या पुरुष सहकार्याकडून मिळणाऱ्या वर्तणुकीचा अभ्यास करणे हे देखील संशोधनाचे उद्दिष्ट आहे. शिवाय नोकरीच्या ठिकाणी असलेल्या अंतर्गत तक्रार निवारण समितीची सुद्धा माहिती घेणे हे सुद्धा उद्दिष्ट संशोधनामागचे आहे. बुलढाणा संशोधनाची गृहीतके हायपोथेसिस ही पुढील प्रमाणे सांगता येतील. बुलढाणा जिल्ह्यातील नोकरी करणाऱ्या महिलांच्या अनेक समस्या आहेत. नोकरी करणाऱ्या महिलांसमोर असणाऱ्या समस्यामुळे त्यांच्या कामावर देखील परिणाम होत आहे व नोकरी करणाऱ्या महिलांना कुटुंबामध्ये अनेक समस्या आहे. त्यापैकी सर्वात मानसिक आरोग्याची समस्या ही प्रकर्षाने जाणवत आहे. कामाच्या ठिकाणी नोकरी करणाऱ्या महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. नोकरी करणाऱ्या महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा समाजाचा वेगळा आहे. देशाची समजव्यवस्था सदृढ व्हावी आणि कुटुंबामध्ये जीवनमूल्यांची रुजवणूक व्हावी व अर्थव्यवस्था बळकट व्हावी याकरिता स्त्री भूमिका ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. ही आमच्या संशोधनाची गृहीतके सांगता येतील. त्यानंतर माझ्या विषयाची व्याप्ती आणि मर्यादा प्रस्तुत संशोधनाची व्याप्ती ही विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यापुरती मर्यादित राहील. बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 13 तालुके आहे, त्यापैकी 5 तालुक्यांची अभ्यासाकरिता निवड करण्यात आली आहे. शिवाय या तालुक्यामधील नोकरी करणाऱ्या महिलांचाच विचार या ठिकाणी करण्यात येणार आहे. शिवाय या महिलांच्या कौटुंबिक, सामाजिक, कार्यालयीन तसेच भावनिक, आरोग्यविषयक, मानसिक, आर्थिक समस्यांना अनुसरून अभ्यास